स्वामी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार सावंत आज कोल्हापूरहून तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे. तर आज आपण स्वामींच्या कृपेने अंबाबाई लक्ष्मीचं दर्शन झालं व इथेच राहणारे जे स्वामी भक्त आहेत त्यांनी आज आपल्याला त्यांच्या घरी बोलवलं आहे. तर लवकरच आपण त्यांच्या घरी जाऊन आज आपण अनुभव शेअर करू. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, कोल्हापूरहून ज्योती प्रल्हाद पाटील स्वामी भक्त यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत. तर ते आपल्याला महाराजांचा आलेला अनुभव शेअर करणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ओंकार. तुमचं दोघांचंही या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज स्वामींच्या कृपेने आम्हाला कोल्हापूरच्या इथे येणं झालं, ही त्यांचीच कृपा आहे आणि फारच आनंद होतोय की खरंच त्यांची कृपा अशी आहे की लोक बघतायत हा चॅनल, अनुभव घेत आहेत आणि अनुभव शेअर करतायत. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला धन्यवाद बोलतो की तुम्ही आम्हाला एक एफर्ट्स घेतला. महाराज तुमच्यासाठी काय करतायत हे तुम्ही आज आम्हाला शेअर करतायत. हे आमचं भाग्य की आम्हाला अनुभव आज स्वामींचा ऐकायला मिळतोय. आम्हाला नक्कीच आनंद वाटेल तुमचा अनुभव शेअर कराल तर. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर सर्व सेवेकरांना सर्वात माझा पहिल्यांदा नमस्कार आहे. तर आज मी पहिला जो अनुभव, आता स्वामी म्हटलं की माझी माऊली आहे ती, आणि वेळोवेळी त्यांना न मागता सुद्धा त्यांनी माझ्यासाठी अनुभव दिलेले आहेत. तर साधारण स्वामींचा आणि माझा जो संबंध आहे तो 2009 पासूनचा आला. 2009 पासूनचा आला. या जवळजवळ 15 वर्ष झालेली आहे. पण स्वामींच्यासाठी मी प्रत्यक्ष काही फारसं करत नाहीये. फक्त मी नामस्मरण करते. म्हणजे श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करते. बाकी आणि सकाळ संध्याकाळ फक्त मी दिवा लावते आणि उदबत्ती लावते. बाकी मी काहीही वाचत वगैरे नाही. पण तरी आणि दुसरं म्हणजे स्वामींनी मला इतके अनुभव दिलेले आहेत की कुठला शेअर करू आणि कुठला नको असं झालेलं आहे. काही वेळा तर माझ्या इतके स्वामींचे उपकार आहेत की माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय. तर याच्यामध्ये सर्व सेवेकरांना मी सांगू इच्छिते, तो पहिला जो अनुभव आहे तो माझ्या नंदोईंच्या बाबतीतला आहे. म्हणजे माझे जे आता सर्व सेवेकरांना सांगू तर हे आहेत, हे माझे पती आहेत प्रल्हाद पाटील. आम्ही दोघेही इंजिनियर आहोत. तर यांच्या पाठची जी बहीण आहे त्या गारगोटीला असतात. तर त्यांचे त्यांचे मिस्टर आहेत ते साधारण रिटायर्ड झाले. ते गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते आणि त्यांच्या डोकं दुखायला लागलं एकदम. आणि मग त्यांनी साधं हे म्हणून अंगावर काढलं. पण इथं ज्यावेळी ते प्रभू डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे आले तर त्यांनी डायरेक्टली हे केलं, स्कॅनिंग केलं. आणि स्कॅनिंग केल्यावर त्यांना कळून आलं की ब्रेन हॅमरेज आहे म्हणून. आणि मग त्यांचं इमर्जन्सी मध्ये ऑपरेशन करायला लागलं. मग ऑपरेशन केल्यामुळे ते झालं. एक तर वय जादा होतं त्यांचं, म्हणजे 64-65 पर्यंत वय. कुठल्या सालाची गोष्ट? आता 1 वर्षापूर्वी 2024 ना. तर कॉम्प्लिकेशन निर्माण झाले. म्हणजे एक तर त्यांचं काय झालं, पहिल्यांदा ब्रेन हॅमरेज झालेलं होतं, ऑपरेशन केलं तर त्याचा इफेक्ट वेगवेगळ्या ऑर्गन्सवर झाला. म्हणजे किडनीवर त्यांचं क्युरोटिनिन असतं ते वाढलं, काय क्रिएटिनिन वाढलं, आणि दुसरं केराटिनिन वाढलं. आणि काय झालं, हार्टचा फुफ्फुसामध्ये पाणी झालं. मेडिकल कंडिशन खूप वर्स्ट झाली. आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट इतकी वर्स्ट झाली की व्हेंटिलेटरवर त्यांना. पण असं यावेळी मी आणि इमर्जन्सीमुळे आता इथं मग त्यांना इथला आस्टर आधार म्हणून मोठा हॉस्पिटल आहे, तिथं त्यांना ट्रान्सफर करावं लागलं. मग ट्रान्सफर करावं लागल्यावर क्रिटिकल कंडिशन आहे आणि इमर्जन्सी मध्ये त्यांच्या बहिणीने म्हणजे माझ्या नंदेने यांना बोलवलं की ये म्हणून. बरोबर. मग मी विचार केला की आता काहीतरी इमर्जन्सी मध्ये झालेलं आहे. मग माझ्यासमोर मला काही सुचलं नाही. त्यावेळी हे बीडला होते, मी रत्नागिरीला होते. आणि मग त्यावेळी म्हणजे हे कंडिशन अशी होती की, आणि बरोबर माझ्या स्वामींचा फोटो समोर होता. आणि मग यावेळी माझ्या मनात कुठून तरी आलं काय माहित, स्वामींना म्हटलं, स्वामी
आता यांना तुम्ही वाचवायला पाहिजे. मग मी संध्याकाळी माझ्या नंदेला फोन केला. मी म्हटलं स्वामींच्यासाठी मी याच्या मागे एक प्रिन्सिपल आहे की आपण एखादं समजा रोगी असेल किंवा त्याला आपण त्याला नामस्मरण आपले जो आहे ते देऊ शकतो ना. हे जे प्रिन्सिपल आहे मी आयुष्यामध्ये कधी कोणासाठी नामस्मरण केलेलं, स्वतःसाठीच केलेलं. मग मी त्यांना सांगितलं की मी आता तुमच्या मिस्टरांसाठी म्हणजे माझ्या नंदोईसाठी मी स्वामींचं दररोज 1 तासभर नामस्मरण करेन. आणि पण माझी एक अट आहे म्हटलं, ते ज्यावेळी यातनं सगळ्यातनं बऱ्या होतील त्यावेळी त्यांना घेऊन तुम्ही अक्कलकोटला जायचं आणि स्वामींची पूजा करायची म्हटलं, त्यांच्या पायावर डोकं ठेवायची, हीच माझी अट आहे असं मी त्यांना म्हटलं. आणि मी दररोज म्हणजे त्यावेळी रत्नागिरीला होते तर मी साधारण त्यांची कंडिशन हळूहळू मी 8 ते 9 त्या वेळामध्ये नामे श्री स्वामी समर्थ असं म्हणायचे. आणि मी सांगायची असं असं की हॉस्पिटलमध्ये आहेत ते नंदोई, त्यांना स्वामीजी त्यांचं आता एवढा वेळ झालेली नाही, त्यांना बघणारा आता कोण नाहीये, तर तुम्ही त्यांना वाचवा, त्यांना व्यवस्थित. आणि असं एक 3-4 दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. असे नामस्मरण करत करत गेले तर हळूहळू त्यांची परिस्थिती सुधारायला लागली. आणि माझी कल्पना आहे एवढे कंडिशन्स होते, 15व्या पहिल्यांदा त्यांचं व्हेंटिलेटर काढलं, नंतर क्युरेटेनिंग होतं ते कमी झालं, हार्ट कंडिशन चांगली झाली. आणि नंतर माझी कल्पना आहे त्यांना 19व्या दिवशी कम्प्लिटली त्यांना डिस्चार्ज मिळाला. आणि या बाबतीमध्ये मी नेहमी स्वामींच्या फोटोकडे म्हणायचे की स्वामी तुम्ही यांचं बरं करा, कारण यांना आधार नाही आहे कोण. आणि या वेळेमध्ये हा प्रल्हादराव नेहमी त्यांच्या बहिणी बरोबर असायचे. आणि मग हे झाल्यावर मी म्हणजे थोडेसे व्यवस्थित एवढं ब्रेन हॅमरेजचं होतं ना, मग त्यांना सांगितलेलं डॉक्टरांनी की 6 महिने कुठेही तुम्ही हालायचं नाही आहे. मग त्यांनी हे केल्यावर मग 6 महिन्यांनी मी त्यांना आठवण करून दिली की तुम्हाला आता त्यांना घेऊन याला जायचं अक्कलकोटला आणि तिथं जाऊन स्वामींच्या चरणावर त्यांना डोकं ठेवायचं. सगळा खेळ महाराज. मग ते स्वतः गेले, त्यांनी तिथं 1 किलो पेढे घेतले, सगळ्यांना वाटले, स्वामींच्या चरणावर डोके ठेवलं आणि आता ते व्यवस्थित आहेत. आता काही प्रॉब्लेम नाही, जो नॉर्मल. हा माझा स्वामींची कृपा. हो हो हो. हा शक्य ही शक्य करतात स्वामी. हो. आणि दुसरी गोष्ट आता सेवेकरांना मी सांगू इच्छिते की स्वामी जसजशी मधात साखर विरघळली जाते तस स्वामी माझ्या जीवनामध्ये हे केलंय. आता काय काय वेळेला हे आपल्या कामानिमित्त बॉम्बेला जातात, पुण्याला जातात, त्यावेळी मी एकटी असते. तर याच्या वेळी मला नेहमी सतत जाणवत असतं की मी माझ्या अवतीभोवती कोणतरी आहे. आणि मी स्वामींना कुठेही जाताना, कॉलेजला जाताना स्वामी मी जाते स्वामी मी घेवते स्वामी मला हे काम करायचंय, स्वामी मला असं करायचं, म्हणजे प्रत्येक गोष्ट मी स्वामींची शेअर करते. आणि त्यामुळे मला असा सवय लागली की आमच्या दोघांच्या मध्ये स्वामी आलेत आणि त्यामुळे इतकं आयुष्य आमचं चांगलं झालेलं आहे की आम्हाला पुढं असं आयुष्यातली गोडी, स्वर्ग म्हणजे काय आहे तो स्वामींच्या चरणाशी आहे, हे आम्हाला अनुभव आलेला आहे. बाकी आम्हाला आता कशाची आशा नाही उरली की बाबा म्हणजे हा जो आहे स्वामींचा. आणि एवढा आनंद आम्हाला पूर्वी आयुष्यामध्ये कधी मिळाला नव्हतं. म्हणजे जेव्हापासून आम्ही स्वामींच्या नामस्मरणामध्ये आले ते आम्हाला म्हणजे गीतेची आम्हाला स्वर्गाचा अनुभव यायला लागले. आणि ही माझी कल्पना आहे सगळी स्वामींची कृपा आहे. आता दुसरा जो अनुभव आहे तो गटारी अमावस्येचा आहे. हा अनुभव साधारण 2021 सालचा आहे. त्यावेळी मी रत्नागिरीला होते आणि हॉस्टेलमध्ये होते आणि माझे पती त्यावेळी सांगलीमध्ये होते. तर गटारी अमावस्या म्हटलं की सर्वांना माहीतच आहे की नॉनव्हेज
नॉनव्हेज लोक खातात आणि सगळं तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी माहीतच आहेत. तर यावेळी मला आणि यानंतरचा जे प्रसंग आला ते माझे पती सांगतील. हा, त्यावेळी मला डेंग्यू झाला होता आणि डेंग्यूच्या साधारण प्लेटलेट्स ह्या दीड लाखच्या वर असाव्या लागतात. तुम्ही कुठे होता? मी सांगलीत होतो. तर त्यावेळी माझ्या प्लेटलेट्स, मला 3-4 दिवस ताप होता आणि त्यावेळी माझ्या प्लेटलेट्स डायबेटिस जवळजवळ 17,000 वर आल्या होत्या. साधारण 17,000 हा क्रिटिकल कंडिशन असते. मला ताबडतोब हॉस्पिटलाइज केलं 11 वाजता रात्री. तर त्याच्यानंतर मग मॅडमना आम्ही कळवलं की असं असं हे झालेलं आहे, म्हणजे आम्ही हॉस्पिटलाइज होतोय. मग त्यांना एकदम शॉक बसला. मग त्या यायला निघाल्यात रत्नागिरीहून. अच्छा. त्यांनी एक लोकल गाडीवाल्यांना फोन केला, राणे म्हणून, आणि प्राचार्यांची परमिशन घेतली आणि त्या यायला निघाल्या. आणि त्यावेळी अमावस्येची रात्र होती आणि म्हणजे गटारीच अमावस्या होती आणि त्यावेळी पाऊस भरपूर होता. भरपूर म्हणजे भरपूर पाऊस होता आणि कोकणातला पाऊस तुम्हाला माहित आहे काय, म्हणजे समोरचं अजिबात काही दिसत नाही आणि घाट सेक्शनला तर अतिशय वाईट असतो म्हणजे पाऊस. तर मॅडम सांगते. तर त्यावेळी माझ्या पतीने सांगितलं की त्यांना डेंग्यू डिटेक्ट झालेला, पण परमेश्वराला मी विनंती करत होती की स्वामींना की स्वामी नको त्यांना डेंग्यू, कारण ऐनवेळी सगळ्या 135 मुलींची जबाबदारी माझ्यावर होती आणि डायरेक्ट मी हॉस्टेल सोडून परत यायचं म्हटल्यावर, आणि त्यावेळी रात्री 8, 8:30, 9 वाजलेले होते. तर मग डेंग्यू डिटेक्ट झाल्यावर माझ्या सांगलीला माझ्या भावाने यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं, क्रिटिकल कंडिशन होती. पण आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांचं वय त्यावेळी 82 वर्ष होतं, आईचे 78, म्हणजे घरी केअर घेणारं कोणतरी नव्हतं. मग अशा वेळी ऑन द स्पॉट मी निर्णय घेतला की मला जायचंय म्हणून. मग माझे तिथं मी एक अर्ज लिहिला की असं असं मी जात आहे म्हणून, आणि मी सिक्युरिटी वाल्याला दिला. म्हटलं तू, आणि प्राचार्यांना फोन केला. सर, प्राचार्यांना म्हटलं की सर माझे असं असं मिस्टर ऍडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये, क्रिटिकल आहे, मी निघाले. मग साधारण त्यावेळी 10 वाजलेले होते आणि तुम्हाला माहित आहे की आंबा घाटमध्ये आता रत्नागिरी टू सांगली हे नाही म्हटलं तर 150-200 किलोमीटरचा प्रवास आहे तो. आणि त्यावेळी आम्ही इतकं, माझ्या पतीने ज्यावेळी सांगितलं त्यावेळेला इतका पाऊस धो पडत होता, विजा चमकत होत्या आणि काय रस्त्यावर तुम्हाला माहित आहे सेवेकराने त्यावेळी इतका पाऊस होता की सांगलीमध्ये काही काही हॉस्पिटलचे पहिले मजले पाण्याखाली गेले होते आणि कोल्हापुरात पण तीच परिस्थिती होती की पूर्ण रस्ते बंद होते. फक्त वारणा नगर मार्गे हे लोक सांगलीला आले. म्हणजे कोल्हापूर ते हे रत्नागिरी संपर्कच तुटलेला मुसळधार पाऊस होता. तर याच्यानंतर आणि मग त्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट मला एवढं मनात आलं नाही की आपण ड्रायव्हर सोबत एकटं, आता लेडीज न रात्री 11 वाजता ड्रायव्हर बरोबर एकटं प्रवास करणं म्हणजे ते रिस्क आहे थोडं, कारण आजूबाजूला काय नव्हतं त्यावेळी, वाहनं वगैरे नव्हती. तर माझ्या डोक्यामध्ये मी ती रिस्क घ्यायची, मी रिस्क ठरवलं. माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की माझ्या जायचंय, माझ्या पतीला वाचवायचंय म्हणून. आणि त्यावेळी मी महाराजांना हे केलं, महाराज असं असं माझं पतीचं हॉस्पिटलमध्ये आहे, मला जायचंय म्हणून. मग साधारण आम्ही निघालो 10-10:30ला. मग आंबा घाटामध्ये येऊस तोपर्यंत 12-12:30 वाजलेले होते. आता याच्यामध्ये आजूबाजूला बघितलं एकही वाहन नव्हतं आणि तुडुंब रस्ते भरलेले होते पाण्यानं, विजा चमकत होत्या वगैरे. आता तुम्हाला सेवेकरांना एक मी सांगू इच्छिते की कोकणामध्ये ज्यावेळी तुम्ही प्रवास करता त्यावेळी तुम्ही कडा कोसळण्याचं फार प्रमाण असतं आणि कडा कोसळण्याचं, आणि काय काय वेळा काय असतं, पावसामुळे घसरट वाढलेलं असतं, गाडी स्लिप होण्याची शक्यता. आणि त्यावेळी ड्रायव्हर म्हणाला की ताई तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला बहीणच मानलेलं आहे, तुम्ही निवांत राहा,
मी म्हटलं बरोबर आहे भाऊ, पण सर्वात माझं माझं मन थाऱ्यावर नव्हतं त्यावेळी. फक्त मी मागं बसून स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं नामस्मरण करत होते. इतकी थंडी वाजत होती, कुडकुडत होते. आणि त्याच्यामध्ये नंतर 12:30 वाजता आम्ही आंबा घाटातनं प्रवास करत होतो. एका साईडला पौर्णिमेचा चंद्र होता आणि दुसऱ्या साईडला इतकं किर्र अंधार होता याच्यातनं. आणि त्यातनं आणि थोडस आंबा घाट क्रॉस केला की पुढं आम्हाला दिसलं की जवळजवळ 70 ते 80 कोल्ह्यांचा कळप पास व्हायला लागलेला आहे. मग ते ड्रायव्हर म्हणाला खाली बघा तुम्ही. खाली बघून आम्ही हे थांबवलं गाडी. आणि जोपर्यंत, कारण डायरेक्टली जर तुम्ही कोल्ह्याच्या कळपावर घातली तर ते व्हायलंट झाले तर तुमच्यावर अटॅक करतात. त्यामुळं तिथे एक 15-20 मिनिटं आम्हाला थांबावं लागलं. आणि त्याच्यानंतर तो पास झाल्यावर नंतर एक 10-15 मिनिटं गेल्यावर मला डोळे असे तीक्ष्ण असे चमकदार दिसले. तर तो ड्रायव्हरला म्हटलं अरे बाबा ते काय आहे? तो म्हणाला बोलू नका, थांबा. मग तिथून काय झालं, आता त्या वेळा काय होतं, या जंगलामध्ये अन्न मिळत नाहीये ना, त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ हे जे चित्ते असो, तरस असो किंवा बिबटे असो, हे काय करतात, वाडीमध्ये येतात. आणि रात्रीच्या वेळी ते वाडीमध्ये गुरं असतात किंवा कुत्री असतात, त्यांना घेऊन जातात ते. तर तसंच त्यानं मला सांगितलं बोलू नका. तर बघितलं तर समोरून मोठा पूर्ण वाट झालेला बिबट्या पास झाला. मग त्या बिबट्याला बघितल्यावर मी लटालटा कापायला लागले, स्वामी समर्थ स्वामी समर्थ. माझ्या तोंडातून हे म्हणजे शब्दच फुटना की बाबा जाणार होते मी मिस्टरांचे, माझ्या पतीचे हे हॉस्पिटल, आणि समोरून बिबट्या गेला म्हटल्यावर पाचावर धारण. मग तसंच कसं तरी मी सावरले स्वतःला आणि खाली मान घालून बसलेले. एक 10 मिनिटांनी तो पास झाल्यावर म्हणाला हा ताई आता आपण पुढे जाऊया. आणि तेव्हा बघितलं तर कुठून असं एक ट्रक आला आणि त्याच्या माग लिहिलेलं होतं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीची आहे. आणि स्वामींचं चित्र होतं. आणि त्या ट्रक बघितल्यावर मी अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं की म्हटलं संकट समयी स्वामी सगळे सोडून जातील पण स्वामी आहेत माझ्या पाठीशी. आणि त्या याच्यानं तो जो ट्रक होता, तो ट्रक मला सांगलीपर्यंत रात्रीचे यावेळी 2 वाजलेले होते. मग ते आंबा घाटापासून सांगली जवळजवळ त्या ट्रकनं मला साथ दिली. म्हणजे स्वामींनी इतकं मला हायशे वाटले. मग पहाटे 4 वाजता मी माझ्या घरी आले, जरा हे केलं आणि मग 5 वाजता माझ्या पतीच्या हॉस्पिटलमध्ये गेले. माझे वडील म्हणले अगं तू आंबा घाटात ना आज गटारी अमावस्या आहे आणि तू एवढा रिस्क घेतलीस माझ्या डोळ्यासमोर. मग नंतर मी भानावर आले की बाबा एवढी मोठी रिस्क, तोपर्यंत मी भानावर नव्हते, कुठल्या जीवाची मी रिस्क घेतली. पण माझी कल्पना या बाबतीत सुद्धा मला स्वामींनी मदत केली. आणि त्याच्यानंतर यांचं डेंग्यू रिकवर झाला. 10-12 दिवस ते होते हॉस्पिटल. हा, स्वामींची 2024 मध्ये मी नेपाळला गेलेले होते. तर पहिल्यापासून मला इच्छा होती की माउंट एव्हरेस्ट बघायचं आहे म्हणून. तर त्यावेळी मी नेपाळला स्पेशल काठमांडू विमानतळापासून एरोप्लेन जातं, तर त्याप्रमाणे मी त्या प्लेन मधनं माउंट एव्हरेस्ट बघायला गेले. पण पहिल्या विमानामध्ये बुद्धा एअरलाईनचं होतं, तर ते विमानामध्ये बिघाड झालेला होता. तर स्वामींना म्हटलं स्वामी काय हो आहे, तर मग त्यांनी दुसरं विमान बुद्धा एअरलाईनचं हे केलं, पण दुसऱ्या विमानामध्ये बिघाड झालं. मग त्यांनी तिसरा एअरलाइन्स मध्ये चेंज केलं. तर स्वामींना म्हटलं आता तरी मला एव्हरेस्ट एवढ्या लांब आले मी, आणि त्याप्रमाणे ते त्यांनी 8 वाजता टेक ऑफ केलं. आणि तिथून काठमांडू पासून साधारण 1 तासाच्या अंतरावर हे सगळे वर्ण आम्हाला माउंट एव्हरेस्ट वगैरे जे हिमालयन रांग आहेत ते दाखवतात. आणि त्यांनी बरोबर आम्हाला 9 वाजता हे केलं. पण बघितलं तर
ते ही असते एअर हॉस्टेसने सांगितलं की असं असं आता हिमालयन एअर लांगा सुरू होत आहेत आणि तुम्ही खाली पहा. खाली पाहिलं तर सगळं फॉग न भरलेलं होतं, कारण 8 पर्यंतच ते व्यवस्थित दिसतात त्या रांगा आणि नंतर सगळ्या भरलेल्या. स्वामींना म्हटलं, स्वामी मी एवढ्या लांब आले आणि मला माउंट एव्हरेस्ट जर दिसलं नाही तर मग मी काय उपयोग, परत येईन का नाही मी गॅरंटी नाही. आणि 2-3 वेळा मी स्वामींची विनवणी, स्वामी मी इथं आले, माउंट एव्हरेस्ट बघल्याशिवाय मी जाणार नाही. आणि कुठून काय माहित सूर्याची किरणं आले आणि हळूहळू फॉग नाहीसं व्हायला लागलं आणि स्वामींनी माझ्यासाठी फॉग ते आहे ते वितळवलं आणि मस्तपैकी मला माउंट एव्हरेस्टचं दर्शन घडवलं. 2 ते 3 मिनिटच मला ते माउंट एव्हरेस्ट बघता आले. त्याचे मी तुम्हाला फोटोग्राफ्स पण मध्ये देईन. म्हणजे स्वामींच्या तिथं सुद्धा मला त्यांनी आशीर्वाद दिला. हा माझा नेपाळचा अनुभव आहे. तर मित्रांनो, पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा जो प्रयत्न करत आहे, तर त्यासाठी देखील सेवेबद्दल जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. तर खूप खूप धन्यवाद दोघांनाही मनापासून. खरंच खूप धन्यवाद की महाराजांचे अनुभव तुम्ही आम्हाला खूप सुंदर अनुभव शेअर केला. तर मित्रांनो, खरंच तुम्हाला देखील महाराजांचा अनुभव आला असेल तर माझ्या या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जास्तीत जास्ती स्वामी भक्तांपर्यंत हा चॅनल पोचला पाहिजे अशी स्वामी चरणी प्रार्थना. तर महाराजांच्या कृपेने आज आम्हाला हा कोल्हापूर खूप सुंदर वाटतोय आणि खरंच त्यांच्या कृपेने आज आम्हाला अंबा महालक्ष्मीचं दर्शन झालं. हीच विनंती करतो त्यांच्या चरणी की असंच स्वामी भक्त सर्व आम्हाला कॉल करावे आणि आपल्या चॅनलसाठी आपल्या अनुभव त्यांचा महाराजांचा आलेला ते शेअर करावे. तर मित्रांनो, नवीन अनुभव घेऊन येईपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. थांब.